पालकांनो, तुमच्या टीनेजर मुलांबरोबर रोजचे रोज तुमचे जे वाद होत आहेत त्याला खरंच तुम्ही खूप कंटाळला आहात आणि मग हलकेच तुमच्या मनामध्ये असा विचार येतो. तुम्हाला आठवत असतं की जेव्हा तुमचं बाळ तुमच्या कुशीत पहिल्यांदा विसावलं असेल तेव्हा त्याचं मऊशार जावळ, त्याची इवलीशी बोटं, तुमच्याकडे पाहणारे लुकलुकणारे त्याचे डोळे, सारं सारं तुमच्या डोळ्यासमोर येत असेल. त्याच्या पाळण्याला दिलेले झोके, त्याच्यासाठी गायलेली अंगाई, रंगीबेरंगी कापडांचे त्याच्यासाठी शिवलेली अंगडी टोपडी, त्याला भरवलेले काऊ चिऊचे घास, त्याचं पहिलं पाऊल, त्याचा पहिला शब्द, त्याने आई बाबा म्हणून मारलेली पहिली हाक, त्याचं ते शाळेच्या युनिफॉर्ममधलं डौलदार रूप झरझर चित्रपटाप्रमाणे डोळ्यासमोरून सरकायला लागतं. आणि इतक्यात एवढ्यात तिचं रूप आता पालटतं आहे. तो मोठा होतो आहे, ती सुंदर दिसायला लागली आहे. तो मॅनली होण्यात बिझी आहे, ती सुंदर दिसण्यात बिझी आहे. जसे हे पोरं टीनेजमध्ये आलेत ना, तेव्हा त्यांच्यात जाणवण्या इतपत बदल झाला आहे. मात्र पालकांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही आतापर्यंत त्यांचं पालनपोषण करण्यामध्ये फार मोठी आणि जबाबदारीची भूमिका बजावली आहे. त्यामुळे मुलं जर अशी वागत असतील, रोजचे रोज त्यांचे वाद होत असतील, तर याबद्दल स्वतःला आणि स्वतःच्या पालकत्वाला दोष देणं ताबडतोब थांबवा. कारण 13 वर्षापर्यंत तुम्ही तुमच्या मुलीला इतकं छान सांभाळलं आहात की याबद्दल खरं म्हणजे तुम्ही स्वतःला कॉंग्रॅट्सच करायला हवं. 13 वर्षानंतरचं मुलांचं वय हे त्यांच्यासाठी आणि तुमच्यासाठी खरंच खूप कठीण असतं. आमच्या काळामध्ये त्या मानाने टीनेजमधल्या मुलांना वाढवणं खरोखर सोपं होतं. पण एक लक्षात घेऊया की मूल आता मोठं होतं आहे. तुम्ही तुमची भूमिका बजावली आहे आणि पुढेही तुमचा आधार, तुमचं मार्गदर्शन हे असणारच आहे. मुलं अशी वागतात म्हणजे त्यांचं तुमच्यावरचं प्रेम कमी झालं आहे असं अजिबात नाही. मात्र त्यांच्या आयुष्यामधल्या प्रायोरिटी लिस्टवरचा तुमचा क्रम आता 3रा किंवा 4था या नंबरवर गेला आहे. मुलांची अति काळजी करून दडपण नका घेऊ. आपली जबाबदारी, आपल्या गरजा, आपला स्वार्थ, आपला अधिकार त्यांना आता चांगलाच कळतो बरं का. आपण मात्र अजूनही त्यांना लहान समजतो आहे. त्यांच्याशी वाद घालताना जणू त्यांच्याच वयाचे 13-14 वर्षाचे होत आहे का आपण, हा प्रश्न जरा स्वतःला विचारूया. 14 वर्षानंतरच्या वयामध्ये मुलं आयडेंटिटी क्रायसिसमधनं जात असतात. म्हणजे मी कोण आहे याची ओळख ते स्वतःची मिळवण्यामध्ये बिझी असतात. त्यामुळे त्यांच्या बाबतीत आपण जे काही कन्क्लुजन काढतो किंवा जे जजमेंटल होतो ते कदाचित चुकीचं असूच शकतं. याच्याऐवजी आपलं मूल सर्वात जास्त चांगलं काय करू शकेल हे आपल्याला पाहायला पाहिजे. आपण बहुतेक वेळा आपल्या मुलांची परीक्षा आणि त्यांचे मार्क्स याच्यावरनं त्यांना जज करतो. त्यामुळे तुमची मुलं जेव्हा मोठी होतात ना, तर त्यांना हे कळतच नाही, हे ठाऊकच नसतं की मी असं काय केलं तर या जगामध्ये माझी वाहवा होईल, प्रशंसा होईल, लोक स्तुती करतील. मग मुलं वाहवा मिळवण्यासाठी, प्रशंसा मिळवण्यासाठी त्यांच्या गरजा जिथे भागतील अशा गोष्टींकडे किंवा व्यसनांकडे वळतात. कारण थोड्या वेळापुरतं का होईना त्यांना त्याच्यामध्ये समाधान मिळतं. आपण पालकांनी जर मुलांना आयडेंटिटी क्रायसिसकडून आयडेंटिटी क्लॅरिटीकडे नेलं तर त्यांना हे नक्की चांगलं कळेल की मला काय चांगलं येतं आणि काय चांगलं केलं, कोणत्या क्षेत्रात मी चांगली मेहनत घेतली तर या जगामध्ये मला नाव आणि पद, पैसा, प्रतिष्ठा सगळं मिळू शकेल. म्हणूनच हा जो वैचारिक गोंधळ मुलांच्या मनामध्ये असतो त्यामध्ये आपली भूमिका काय आहे तर करेक्शन नाही, कनेक्शन हवं आहे. आपला आवाज, आपला टोन, आपली भाषा, सतत तेच बोलणं, तेच सांगणं आपण टाळून आपण मुलांमध्ये दुरुस्ती करण्याऐवजी त्यांच्याशी नातं जोडण्याचा प्रयत्न केला ना मुलांनो, तर तुमचे आणि त्यांचे वाद थोडे कमी होऊ शकतील. धन्यवाद.